पुण्यामध्ये कारण पुण्यामध्ये पबमधून घरी परतणाऱ्या महिलेवर कारमध्ये अत्याचार झालाय। कोरेगाव पार्क भागातील घटनेनं शहरामध्ये एकच खळबळ माजली आहे। घरी सोडण्याच्या बहाण्यानं ओळखीच्या व्यक्तीनं हा अत्याचार केल्याची माहिती आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झालेली आहेत। महत्त्वाची अपडेट, पुणे पुन्हा एकदा हादरून गेलेला आहे। पुण्यात पबमधून घरी परतणाऱ्या महिलेवर कारमध्ये हा अत्याचार झाल्याचं समजतंय। कोरेगाव पार्क परिसरातील घटनेनं शहरामध्ये खळबळ माजलेली आहे आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोतर आपल्या सोबत आहेत। बालाजी, धक्कादायक असा हा प्रकार। खूप धक्कादायक प्रकार हा काल रात्री घडल्याचं माहिती आहे। पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरात एक पब आहे। या पब मधून पार्टी करून ही महिला आणि एक पुरुष जो आहे तो बाहेर पडला आणि ज्या कारमध्ये त्या महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये घेऊन हा पुरुष जो आहे तो निघाला होता आणि त्याने थोड्या अंतरावरती जो आहे तो या महिलेवर अत्याचार केलेला आहे। पोलिसांकडून या आरोपीचा शोध सुरू करण्यात आलेला आहे। खरं तर या दोघांची ओळख जी आहे ती रात्री झालेल्या पार्टीमध्येच झालेली होती। यापूर्वी कधीही ओळख नसल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। मात्र पोलिसांकडून आता या सगळ्यांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे। नेमका प्रकार काय झाला, किती जण होते, या सगळ्याचं नक्कीच बालाजी, खरं तर धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। पोलीस या सगळ्या प्रकरणाचा अधिकची चौकशी सध्या करतायत। फरार आरोपी आहे त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं आहे ती रवाना झालेली आहेत। यात महत्त्वाचं म्हणजे ओळखीच्या व्यक्तीनं हा अत्याचार केलेला आहे। घरी सोडण्याच्या बहाण्यानं हा अत्याचार केल्याची माहिती आहे। त्यामुळे पुणे पुन्हा एकदा हादरून गेलेला आहे।